guys, welcome to Explore with Atharv channel. आज हम जाने वाले हैं मालेगांव की यात्रा देखने। कितना समय लगेगा पतिदेव पहुंचने में? सिर्फ 10 से 15 मिनट के दूर से हम कैसे दिखना है। तर आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील असलेली प्रसिद्ध मालेगाव यात्रा। तर चला मग या सुंदर आणि रंगतदार यात्रेला सुरुवात करूया। तर मंडळी, माळेगाव हे अहमदपूरपासून साधारण 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे। दरवर्षी येथे भरवली जाणारी मालेगाव यात्रा ही परिसरात खूपच प्रसिद्ध आहे। ही यात्रा जवळपास 15 दिवस चालते, त्यामुळे दूर लोक थेट भेट देतात। मंडळी, यात्रेत पाऊल ठेवताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते। चाहूबाजूंनी गर्दी, लाईट्स, संगीत आणि लोकांचा उत्साह पाहून मन प्रसन्न होते। येथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही खास आहे। इथे खूप प्रकारचे मोठे मोठे स्टॉल्स असतात, जसं की हा वाला बैल बारदानासाठीचा, सजावटीसाठीचा, जसं की हे शूज। तर आता आपण बघूया मालेगाव मधून प्रसिद्ध असलेले घोड्याचे सेक्शन। तो ये मालेगाव के घोड़े यहाँ पे बढ़िया सफेद घोड़ा है यहाँ पे। ये बेचने के लिए है क्या? हाँ, ये बेचने के लिए। तर आता बघू शकता तुम्ही की व्हाईट आवर्स किती मोठ्या संख्येमध्ये आहेत आणि खूप प्रकारच्या जाती आहेत या ठिकाणी घोड्यांच्या। हम आए हैं घोड़े खरीदने नहीं, देखने आए। देखने आए। 10 लाख निकालो, एक घोड़े लेके ही जाना है। 10 लाख निकालो, घोड़ा लेके ही जाना है। अथर्व, उसके लिए 10 साल लगेंगे मुझे। नहीं क्या, अभी डेंजर जोन में जाने वाली है मेरी बाइक को। देखो, ये देखो मेरी बीबी जा रही है अभी। वो बेटा नहीं है वो। तर मंडळी, माळेगावमध्ये फूड सेक्शनमध्ये आणि मंडळी खायचा विषय निघाला की आहे तर सांगायला पाहिजे, इथे व्हेज पासून नॉनव्हेज पर्यंत सगळेच पदार्थ मिळतात। चाट, भेळ, पाणीपुरी, मांसाहारांचे पदार्थ, प्रत्येकासाठी वेगवेगळे स्टॉल आहेत इथं। माळेगावमध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये लहान मुलांसाठी खेळण्या वगैरे भेटतात। तर भरपूर टाईपचे खेळणे असतात, जसे की हवेवाल्या, बिना हवेवाल्या। इथे एक टॅटूचा स्टॉल दिसतो, पण मला थोडंसं रिस्की वाटलं, कारण ही हायजीन बाबतीत मला काही विश्वास बसला नाही, त्यामुळे तुमच्या रिस्क। तर मंडळी, माळेगावमध्ये लहान मुलांसाठी आणि तरुणांसाठी इथे मोठी मोठी आणि लहान लहान पाळणी तसेच अनेक मजेदार खेळ आहेत। पाळणीवर बसल्यावर तर वेगळाच मजा येते आणि थोडी भीती सुद्धा वाटते। तर इथं खूप प्रकारचे गेम्स खेळायला भेटतात, जसे की प्राइज भेटतात या गेम्सवरती। आपण सपोज काही जिंकलो, आपण ते टार्गेट पूर्ण केलं तर आपल्याला प्राइज भेटतात। तर आपण आता आलो आहोत लेडीजच्या सेक्शनमध्ये। या ठिकाणी लेडीजच्या पर्स, बॅग्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला व्हरायटी भरपूर टाईपच्या बघायला भेटते। जसं की तुम्ही पाहू शकता की ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वॉचचं कलेक्शन फक्त 100 रुपयामध्ये आपल्याला इथे घड्याळ मिळेल। ही मोठ्यांसाठी आहेत आणि लहानांसाठी पण याच्या साईडला, जसे की इथं लहान लेकरांसाठी खेळणी फक्त 100 रुपयामध्ये कुठली पण खेळणी घेऊ शकतात। माळेगाव यात्रेमध्ये लहान मुलांसाठी खूप प्रकारचे खेळ आहेत, जसे की जम्पिंगवाला आहे, छोटा भीम। तर माळेगाव यात्रेमधली सर्वात डेंजरवाली राईड जो रागपाळणा म्हणतो, ही वाली वाट। कारण यामध्ये जसं तुम्ही पाहू शकता की डायरेक्ट आपलं
180 डिग्री माणूस फिरतं. आता जसे की बघत आहात की डायरेक्ट खाली मुलकं होतं, वरी पाय होतं आणि टोटल गोल गोल घुमतो. एवढी डेंजर आहे ती. मालेगावमध्ये सिक्युरिटी बाबतीत पोलिस पण खूप खूप लक्ष देतात. तर मंडळी, माळेगावमध्ये खंडोराया आणि महालसा देवी यांची पितळेची मूर्ती असलेले मंदिर आहे. असं मानलं जातं की हे खूप प्रसिद्ध आहे. इथं खूप भाविक दर्शन घेण्यासाठी येतात. हा मंडळ इथे असं मानलं जातं की या मंदिरामध्ये मंडळा उदयानंतर मनातील इच्छा पूर्ण होतात. म्हणूनच यात्रेसोबत भाविक मोठ्या श्रद्धेने मंदिरात जय दर्शनासाठी मल्हार। से पापा, कैसा लगा आपको यहाँ पे आके? आपको कैसा लगा यहाँ पे आके? अच्छा, मन प्रसन्न हो गया. अथर्व, आपको कैसा लगा? अथर्व, आपने ऑटोग्राफ भी नहीं दिया। मन प्रसन्न हो गया. जय मल्हार. जय मल्हार। सॉरी हाँ। या यात्रेमध्ये जात धर्म बघितलं जात नाही. जसं की मुस्लिम लोक पण आपल्याला आरती देतात आणि हिंदू लोक पण बरेच मुस्लिमचे स्टॉल सारखे ठेवतात. तो ये मार्केट है मालेगांव में का ब्लैंकेट का, कारपेट का, शतरंज, जहाँ तक देखोगे वहाँ तक आपको तो कुछ इस टाइप में के है. तो आप देख 10 भी लेंगे आप, तक भी नहीं। गाइस, अभी हमने लिया है कारपेट। दिखाओ कितना में बोला था उन्होंने, 1100 में। मैंने बार्गेनिंग की है 500 में। ये देखो तर मंडळी, अशी आहे माळेगाव यात्रा. श्रद्धा, बाजार, मजा आणि उत्साह यांचा सुंदर संगम. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन ठिकाणच्या व्लॉगसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्ही नक्की माळेगावच्या यात्रेला एक वेळेस तरी जाऊन बघा. सगळ्यात मोठी यात्रा आणि सर्व प्रकारचे स्टॉल्स वगैरे दिसतील तुम्हाला. पाळणे, प्राणी, खेळणे, सर्वच जिथपर्यंत तुम्ही बघताल तिथपर्यंत तुम्हाला दिसेल. खूप खूप छान आहे ही यात्रा. तर नक्की तुम्ही भेट द्या. तर चला भेटूया. सध्यापुरतं राम राम, बाय बाय आणि शुभरात्र.